तर या ठिकाणी ब्रह्मदेव जे आहेत ते म्हणतायत, श्लोक वाचूया. न तस्य कश्चित् तपसा विद्यया वा न योगवीर्येण मनीषया वा नैवार्थधर्मे परतः स्वतो वा भूतं विहन्तु तनुभुद्विदु भूयात्. त्याचा अनुवाद आहे, भगवंतांच्या आज्ञेचे कोणीही तपोबळाने, वैदिक शिक्षणाने, योग बळाने, शारीरिक बळाने किंवा बुद्धीच्या बळाने उल्लंघन करू शकत नाही. तसेच मनुष्य स्वतःच्या धर्मबळाने, भौतिक ऐश्वर्याने अथवा अन्य कोणत्याही साधनाने, स्वबळावर अथवा इतरांच्या साह्याने भगवंतांची आज्ञा नाकारू शकत नाही. भगवत आज्ञेचा अव्हेर करणे अगदी ब्रह्मदेवांपासून ते यत्कश्चित मुंगीसारख्या कोणत्याही जीवास शक्य नाही. तर तुम्ही जर हे अनुवाद जर वाचला तर दोन्ही याचा अर्थ सारखाच आहे. फक्त त्यावर भर देण्याकरता किंवा अधोरेखित करण्याकरता, आपल्या मनावर ठसवण्याकरता हे दोन्ही वाक्य त्या ठिकाणी आहेत. बघा, वर म्हटलंय, कोणी तपोबळाने, वैदिक शिक्षणाने, योग बळाने, शारीरिक बळाने किंवा बुद्धीच्या बळाने भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नाही. आणि खाली म्हटलंय, तसेच मनुष्य स्वतःच्या धर्मबळाने, भौतिक ऐश्वर्याने अथवा अन्य कोणत्याही साधनाने, स्वबळावर अथवा इतरांच्या साह्याने भगवंतांची आज्ञा नाकारू शकत नाही. वर जे वाक्य आहे तेच खाली म्हटलेलं आहे, फक्त वाक्य शब्द बदललेले आहेत. तर यामध्ये फक्त काय की ठसवायचं आहे आपल्या सर्वांच्या मनावर. भगवत आज्ञेचा अव्हेर करणे अगदी ब्रह्मदेवांपासून ते यत्कश्चित मुंगीसारख्या कोणत्याही जीवास शक्य नाही. तर हे या ठिकाणी ब्रह्मदेव, हे प्रियव्रत महाराज आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी स्वयंभू म्हणून देवर्षी नारद वगैरे सगळे उपस्थित आहेत, त्यांना सांगत आहेत. तर तात्पर्य वाचतो, नीट ध्यानपूर्वक ऐका. जरा मोठं आहे तात्पर्य, पण तात्पर्य समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तात्पर्य, गर्ग उपनिषदात गर्गमुनी आपल्या पत्नीला सांगतात, एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गर्गी सूर्या चंद्रमसो विधृतो तिष्ठतः. हे गर्गी, जगातील प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. एवढेच नव्हे तर सूर्य, चंद्र, अन्य सर्व नियंत्रक आणि ब्रह्मदेव, इंद्र यासारखे सर्व देवही भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहेत. भौतिक देह स्वीकारलेला साधारण मनुष्य किंवा पशु परम भगवंतांच्या अधिकार क्षेत्रापलीकडे जाऊ शकत नाही. भौतिक देहामध्ये इंद्रियांचा समावेश असतो, तथापि भगवंतांच्या अथवा प्रकृतीच्या नियमांपासून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैज्ञानिकांच्या इंद्रियांची कार्ये निरर्थक असतात. भगवद्गीतेत 7.14 या विधानाला आधार मिळतो. मम माया दुरत्तया. भौतिक प्रकृतीच्या नियमांविरुद्ध जाणे अशक्य आहे, कारण त्यामागे भगवंतांचे नियंत्रण आहे. कधी कधी आपण आपले तप, त्याग आणि योग इत्यादीच्या बळाचा गर्व करतो, परंतु येथे स्पष्टपणे म्हटले आहे की मनुष्य योग सामर्थ्याच्या बळाने, वैज्ञानिक विद्येच्या बळाने अथवा तपोबळाने भगवंतांच्या मार्गदर्शनाचे आणि नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. ते अशक्यच आहे. इथे मनीषया कंसात बुद्धीने या शब्दाचे विशेष महत्व आहे. प्रियव्रत महाराज कदाचित असे मत मांडतील की एकीकडे ब्रह्मदेव मला गृहस्थाश्रम स्वीकारून राजसत्तेचे दायित्व सांभाळण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत, तर दुसरीकडे नारद मुनी मला गृहस्थाश्रमात प्रवेश करून भौतिक जीवनात गुरफटून जाऊ नकोस असे सांगत आहेत. यापैकी कोणाच्या सूचनेचा स्वीकार करावा हा प्रश्न प्रियव्रत महाराजांसमोर होता,
कारण ब्रह्मदेव आणि नारद मुनी दोघेही अधिकारी महापुरुष होते. या परिस्थितीत मनीषया हा शब्द प्रयोग पूर्णपणे उचित आहे. कारण नारद मुनी आणि ब्रह्मदेव या दोघांचाही उपदेश देण्याचा अधिकार होता आणि म्हणून प्रियव्रत महाराज यापैकी दोघांच्याही उपदेशांकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते. तर आपल्या बुद्धीचा उपयोग करून त्यांनी दोघांच्याही उपदेशांचे पालन करणे आवश्यक होते. अशा द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी श्री रूप गोस्वामींनी बुद्धीचे अतिशय स्पष्ट असे स्वरूप सांगितले आहे. ते म्हणतात, अनासक्तस्य विषयान यथात अहम उपयुज्यतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. विषयान अर्थात भौतिक कार्यांचा स्वीकार आसक्तीविना केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेसाठी उपयोगात आणली पाहिजे. हीच खरी बुद्धी कंसात मनीषा होय. प्रत्येक गोष्ट कृष्ण सेवेसाठी स्वीकारल्यास मनुष्याने गृहस्थ होण्यास व राजा होण्यास काहीच आक्षेप नाही. यासाठी मात्र शुद्ध बुद्धीची आवश्यकता आहे. मायावादी दार्शनिक म्हणतात, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे भौतिक जग मिथ्या आहे आणि परब्रह्म हेच केवळ सत्य आहे. तथापि ब्रह्मदेव आणि महामुनी नारद यांच्या संप्रदायातील अर्थात ब्रह्म संप्रदायातील बुद्धिमान भक्त या जगास मिथ्या मानत नाही. भगवंतांनी निर्माण केलेली कोणती गोष्ट मिथ्या असू शकत नाही, पण तिचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी करणे निश्चितच मिथ्या आहे. प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या उपभोगासाठी आहे आणि याची पुष्टी भगवद्गीतेत 5.29 पुढील प्रमाणे केलेली आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. भगवंत सर्वश्रेष्ठ भोक्ता आणि स्वामी आहेत आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या उपभोगासाठी आणि सेवेसाठी करण्यात आला पाहिजे. मनुष्य अनुकूल व प्रतिकूल अशा कोणत्याही परिस्थितीत असला तरीही त्याने प्रत्येक वस्तूचा उपयोग भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ केला पाहिजे. आपल्या बुद्धीचा हाच सर्वात चांगला आणि परिपूर्ण उपयोग आहे. ओमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपगदा मह्यं ददाति स्वपदान्यं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरों वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथामितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधा कृष्णपदां सहगण ललिता श्रीशाखांतांच. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नाम. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशिकारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं परमानन्दं. हरे कृष्ण. तर त्याची पार्श्वभूमी मी आपणाला सांगितली मगाशी की नारदांचा दैवी सामर्थ्यशाली उपदेशाने प्रियव्रत महाराज
सर्वस्वाचा त्याग करून भगवत प्राप्तीच्या मार्गावर अनुसरण करत असतात. आणि या विश्वाला सामर्थ्यशाली राजाची आवश्यकता होती, म्हणून स्वयंभू म्हणून प्रियव्रत महाराजांकडे गेले होते. आणि त्याच वेळेला प्रियव्रत महाराज कदाचित ऐकणार नाही स्वयंभू म्हणूनच, म्हणून त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेव पण गेले. आणि आपण आता तात्पर्यामध्ये बघितलं की दोघही अधिकारी व्यक्ती आहेत, ब्रह्मदेव पण आणि देवर्षी नारद पण. त्यामुळे प्रियव्रत महाराज जे आहे हे या ठिकाणी त्यांना दोघांच्याही आज्ञेचं पालन करण्यासाठी बुद्धीचा, मनीषया शब्द वापरलेला आहे, वापर करणं आवश्यक होतं. तर तात्पर्यामध्ये खूप सुंदररित्या प्रभुपाद सांगत आहेत. ब्रह्मदेव सांगतायत प्रियव्रत महाराजांना की भगवंतांच्या आज्ञेचं उल्लंघन कोणीही, शिव, ब्रह्मा, नारद इतके श्रेष्ठ आहेत, पण हेही भगवंतांच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. या ठिकाणी खूप ठामपणे हे सांगण्यात आलेले भागवतामध्ये या स्पेसिफिक प्रियव्रत महाराजांच्या या ठिकाणी की भगवंतांच्या आज्ञा त्याचं उल्लंघन किंवा अवमूल्यन करणं हे कोणालाही शक्य नाही. आणि नंतर सांगतायत प्रभुपाद तात्पर्यामध्ये की सर्व काही भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. सूर्य, चंद्र, अग्नी, वायू हे सगळं काही आहे, हे ब्रह्मदेव, इंद्र हे सगळे देव ही भगवंतांच्या नियंत्रणामध्ये आहेत. आणि मी याच्यावर विचार करत होतो की कसं याचा रेफरन्स आपण कपिलदेव देवहूतीला सांगतायत, देवहूती मातेला, की माझ्या भयाने सूर्य उगवतो आणि मावळतो, माझ्या भयाने पाऊस पडतो आणि पाऊस थांबतो, माझ्या भयाने वारा वाहतो आणि वारा थांबतो. तर आधीच्या याच्यामध्ये सांगितलं आहे की कसं ब्रह्मदेव, इंद्र, अग्नी, वायू म्हणजे सर्वात श्रेष्ठ देवतांमध्ये तर ब्रह्मदेव आहे, ज्यांनी त्या सगळ्या देवतांना निर्माण केलंय. तर ते आणि शिवजी जे या देवतांमध्ये येत नाही, विशेष तत्व आहे शिवजी, ते सुद्धा भगवंताच्या नियंत्रणात आहे. तर बाकीच्या देवी देवतांचं काय? तर आपण बघू शकतो की एकदा वायुदेव आणि अग्निदेव दोघांमध्ये अहंकाराने श्रेष्ठ कोण आहे त्याची चर्चा चालू असते. आणि अग्निदेव सांगतात की मी काही जाळू शकतो, आणि वायू सांगतात मोठमोठे पर्वतासारखे वस्तू सुद्धा मी वाहून नेऊ शकतो, कुठेही इकडून तिकडे उचलून टाकू शकतो. बघा, ऍक्च्युली आकाशामध्ये जे पावसाचे ढग असतात, शेकडो टन वजन असतं त्यांचं. आपल्याला अजून त्याची कल्पना येत नाही, परंतु जेव्हा ढगफुटी होते, संपूर्ण गावच्या गाव, शहरच्या शहर पाण्याने उद्ध्वस्त होऊन जातं, इतकं पाणी असतं. आणि तो ढग जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो. कोण वाहून नेत आहे? वायुदेव. आणि ते पण भगवंतांच्या आज्ञेनुसार कुठं न्यायचं त्याला आणि कुठं पाऊस पाडायचं हे सगळं भगवंतांचं नियंत्रण असतं. त्या दोघांमध्ये स्पर्धा चालू असते अहंकाराने, की मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. त्याच ठिकाणी एक ब्राह्मण येतो साध्या कपड्यामध्ये, आणि तो काय करतो, एक काडी ठेवतो समोर, दोघांच्या समोर. आणि पहिलं वायुदेवांना सांगतो की ही काडी तुम्ही काय करा, उडून लावा. जर तुम्ही उडवली तर मी तुम्हाला मानेन.
वायुदेवांना वाटते काय एक छोटी गाडी, काड्याची पेटीची गाडी, काड्याची पेटीची गाडी उडवायचं काय आहे ना. तसं तुम्ही रावणाचं बघितलं असेल, पर्वत शिवजी त्याच्यावर बसलेले उचलायला सुरुवातीला, किंवा अहिरावण महिरावणने रावणाला जे सांगितलं की सोन्याचा पर्वत आहे, तुला पाहिजे का, घेऊन जा. ती ऍक्च्युली काय असते, हिरण्यकश्यपूची भीकबाळी असते. आणि रावणाला वाटतं काय सहज उचलो म्हणून ते एका बोटाने प्रयत्न करतो, 2 बोटाने, मग नंतर पूर्ण हात, मग दोन्ही हात, तरी त्याला हलत नाही. तर महिरावण त्यावेळेस सांगतो रावणाला की तू ज्याचा प्रयत्न करत आहे तो उचलायचा, आणि जे तुला हलत नाही ती काय आहे, हिरण्यकश्यपूची कानातील भीकबाळी आहे. आणि अशी भीकबाळी हिरण्यकश्यपू एका नाही दोन्ही कानात घालून काय करत होता, फिरत होता. हिरण्यकश्यपू समजू शकतो आपण काय काय स्थिती असेल त्याची. विचार करा, रावणासारखा ज्याने शिवजी बसलेले होते, तो पहिलाच पर्वत खालवला, त्याला ती भीकबाळी उचलला ना, तो सोन्याचा पर्वत उचलला ना. आणि मग त्या ठिकाणी महिरावण सांगतो की ही जी आहे ही हिरण्यकश्यपूच्या कानातील तू जो सोन्याचा पर्वत समजतोय, ती हिरण्यकश्यपूच्या कानातलं सोन्याची भीकबाळी आहे, ती तुला उचलत नाहीये. ती हिरण्यकश्यपू आपल्या कानात घेऊन फिरत होता सहज. आणि अशा हिरण्यकश्यपूला उंदरासारखं कोणी नरसिंहदेवांनी मांडीवर घेतलं आणि त्याचं पोट फाडलं. ते नरसिंहदेव कसे असतील, आणि तेच नरसिंहदेव आता राम बनून आलेले आहेत, किंवा तेच राम ते नरसिंहदेव होते. त्या ठिकाणी ती काडी जी आहे, ती काडी वायुदेवांना वाटलंय काय सहज आपण उडून जाऊ, त्याला थोडं गेलंय, काडी हल्ली नाही, जोऱ्यात तरी नाही, एकदम वादळी वारे सोडले तरी नाही, प्रचंड ताकदीने संपूर्ण ताकद लावून ती काडी उडवायचा प्रयत्न केला. शेवटी वायुदेव हताश झाले, शांत होते. मग ब्राह्मण देव त्याने अग्निदेवांकडे बघितला, आता तुमचा चान्स. मग अग्निदेवान म्हणलं, आता तुला माझी शक्ती दिसेल. तर मी पहिलंच म्हणलं होतं ना, यात काय कशाला माझ्याबरोबर टक्कर घेतोयस, आहे ना, आता तुला माझी शक्ती दिसेल. बघ मी कशी लगे काही सेकंदात जाळतो तिला. आणि अग्निदेवांनी छोटीशी ठिणगी तिनं टाळायचा प्रयत्न केला, काडी जळला. मग अजून ज्वाला, अजून ज्वाला, प्रचंड शक्तीनिशी जाळायचा प्रयत्न केला, तरी ती काडी जळला. अग्निदेव सुद्धा शांत झाले. आणि मग 2 जणांचं जेव्हा बघा, शास्त्रामध्ये अशा खूप गोष्टी आहेत, जेव्हा आपल्या अहंकाराचा चकनाचूर होतो तेव्हा मनुष्य काय होतो, नम्र होतो. मग दोघेही नम्र झाले आणि त्यांनी त्या ब्राह्मण देवांना हात जोडले, आपली मूळ स्थिती प्रकट करा, आपण कोण आहात. त्यावेळेला भगवंताने राधा श्याम सुंदर देव भगवान कृष्णांनी आपलं रूप प्रकट केलं त्या ठिकाणी. आणि मग 2 जणांना बोलला. आणि त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ना, जे सामर्थ्य आहे, हे कोणामुळे आहे, माझ्यामुळे आहे. आणि त्याचं कनेक्शन कुठं मिळते आपल्याला, या ठिकाणी कपिल देव देवकी माते सांगतात, माझ्या भयाने वारा वाहतो आणि थांबतो, माझ्या भयाने अग्नी जो आहे तो कार्य करतो, माझ्या भयाने वारा पाऊस पडतो आणि थांबतो. तर या ठिकाणी आपण समजू शकतो की हे भगवंतांनी त्या ठिकाणी दोघांनाही दाखवलं की तुम्हाला वाटतंय तुमच्यामुळं ते होतंय, ऍक्च्युली तुम्हाला सुद्धा क्षमता कोणी दिली, मी दिली. आणि तो भगवंताचा अहंकार नाहीये, ते काय
तीच त्यांची स्वाभाविक स्थिती आहे. पण यांचा तो अहंकार आहे. कोणाचा? वायुदेव आणि अग्नी. आणि असे शास्त्रामध्ये बऱ्याच घटना आहेत. अजून एक आपल्या देवतांचे महान राजे, त्यांना पण असाच अहंकार झाला. हा 7-8 वर्षाचा बातुडा बालक माझी पूजा थांबवली. कोण? इंद्र. पण आता याला माझी शक्ती दाखवतो, माझं सामर्थ्य दाखवतो. किती भयानक पाऊस पाडला इंद्रदेवांच्या आज्ञेने. संवर्तक म्हणजे ज्या वेळेला प्रलयाचे जे बादल त्यांना पाचारण केलं आणि त्यांना संपूर्ण वृंदावन उद्ध्वस्त करायसाठी पाठवलं. मग भगवंतांनी जेव्हा नखावर गोवर्धन उचलला आणि इंद्र सगळ्या शक्तीने, म्हणजे नंतर तर आपलं वज्र घेऊन सुद्धा वज्राने सुद्धा प्रहार करायचा प्रयत्न केला, नष्ट करायचा प्रयत्न केला, परंतु काही झालं नाही. त्यावेळेला इंद्र जे आहे त्यांचा अहंकार पूर्णपणे चकनाचूर. आणि मग लिटल कृष्णामध्ये आहे बघा, ते बासरी भगवंतानी जसा बासीचा सूर घेतला, इंद्र हवेच्या प्रभावाने त्या झोताने जसं चक्रीवादळ कसं, तसं इंद्र जमिनीवरून पडला खाली धाड कर. आणि मग त्याला आपली स्थिती समजली. त्याला नाही, त्यांना. कारण इंद्र पण वैष्णव आहेत आणि भगवंतांचे विशेष सेवक आहेत. आपल्याला त्याचा अनादर करायचा नाही, आपल्याला कुठल्याही देवतेचा अनादर करायचा नाही. फक्त आपल्याला या ठिकाणी त्यांची स्थिती काय आहे या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर इंद्राचं सुद्धा या ठिकाणी काय झालंय, जेव्हा अहंकार नष्ट झाला तेव्हा इंद्र भगवंतांना शरण गेला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत शास्त्रामध्ये. अशा ठिकठिकाणी असे बरेच पुरावे दिलेले आहेत भगवंताने की ह्या सगळ्या देवी देवता आणि हे जे सामर्थ्यशाली आहेत स्वतःला समजतात, त्यांना शक्ती कुठून मिळते? भगवंतांपासून मिळते. आणि आपण आता या उदाहरणावर बघितलंय. तर भगवंत पुढं सांगतायत काय याच्यामध्ये प्रभुपाद तात्पर्यामध्ये, मम माया दुरत्तया. तर माझी मायाशक्ती जी आहे ती दुस्तर आहे, तिला पार करणं अशक्य प्राय आहे. जोपर्यंत आपण भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेत नाही तोपर्यंत फक्त आपल्या स्थितीने, आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने, शक्तीने जर आपण मायेला पार करण्याचा प्रयत्न करू तर ते अशक्य आहे. पण तेच भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेऊ, आपल्या गुरुदेवांच्या परंपरेच्या आज्ञेनुसार आपण वागू, तर त्या मायेला पार करणं सहज शक्य आहे. किती सहज शक्य आहे? तर भगवंत काय सांगतात की जसं लहान पावलाचं किंवा वासराचं जे ठसा आहे, गोखूर, त्याच्यामध्ये जितकं पाणी आहे त्याला पार करणं लहान बाळ पण सहज त्याला पार करू शकतं, आहे ना. तसं हा भावसागर तुम्ही पार करू शकता. आणि मी मग सांगितलंय ना की गुरु महाराजांच्या प्रभुपादांच्या आज्ञेनुसार, तर प्रभुपादांचं तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. प्रभुपाद म्हणाले, तुम्ही माझ्या आज्ञेनुसार तुमच्या जीवनाला वळण द्या किंवा माझ्या आज्ञा ज्या आहेत त्या तुम्ही जीवनामध्ये स्वीकारा आणि त्या पद्धतीने वागा. मी बुटाच्या ठोकरीने काय करेल? मायेला उडून लावेल. तर सोपं नाही. हे सोपं आहे का? थोडं सोपं नाही आहे. गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं हे एवढं सोपं नाही. परंतु आपण प्रामाणिकपणे याचना केली पाहिजे भगवंतांना, गुरु महाराजांना, प्रभुपादांना आणि भगवंतांना, मला शक्ती द्या, ते सामर्थ्य द्या.
साधं एक आहे, प्रभुपाद सांगतात की तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत असाल तर काय सांगतात प्रभुपाद, एकमेकांना सहकार्य करा, आहे का? तर हे आपण ज्ञानाने बुद्धीने समजतोय, परंतु मनाने आचरण करायला सोपी गोष्ट नाही, बरोबर ना? काय सांगतोय ते योग्य आहे की नाही? सोपी गोष्ट नाही. कारण गाठ कशी ऍक्च्युली एखादी व्यक्ती आपण म्हणतो ना, तो लय शहाणा आहे, तो लय स्वतःला बुद्धिमान समजतोय, तो फार रागीट आहे, तो असा आहे, तो तसा आहे. ऍक्च्युली तो असा आहे, तो रागीट आहे, तो अहंकारी आहे, तो नेमका कोण आहे, शरीर की मन? ऍक्च्युली मन, हे मनच आहे ना, मनामुळेच तर आपण आलो ना. ते मनच जे आहे, हे मनच त्या व्यक्तीचं नेचर आहे. शरीर तर डेड बॉडी आहे, बरोबर ना? शरीर तर डेड बॉडी आहे, ह्या मनच सगळ्याचं कारण आहे. म्हणून 11व्या की 12व्या स्कंदामध्ये अवंती ब्राह्मणाची कथा आहे बघा, तर त्याच्यात ते सांगताय, डिटेलमध्ये आहे, त्याच्यात जायचं नाही आपल्याला, आपला विषय हा आहे. परंतु अवंती ब्राह्मण सांगतात की ग्रह आहे का, देवदेवता आहे का, प्रारब्ध आहे का, माझं भाग्य आहे का, वगैरे काय काय कारण आहे माझ्या या दशेचं. तर त्याच्यात तेव्हा ते सांगतायत की नाही, सगळ्याचं कारण काय, मन. यम यम वापी स्मरण भाव त्याच्यात ते कलेवर कोण चिंतन करताय, त्या शेवटच्या चेतनेचं कोण करताय? मन. आणि अंत्यकालेच्या मामेव स्मरण मुक्त कोण चिंतन करताय? मन. तर हे मन जे आहे हे इतकं शक्तिशाली आहे. आणि मन का शक्तिशाली आहे? कारण गीतेमध्ये भगवान सांगतात मन जे आहे, विभूती योगमध्ये मन कोण आहे? भगवंतांची विभूती येते. त्यामुळे ते नियंत्रण करणं सोपं नाही. भागवत मध्ये बघा, कोणते मुनी होते ते पाण्यात जाऊन तपस्या करत होते? सौभ्री मुनी. सौभ्री मुनी पाण्यात जाऊन तपस्या शेकडो वर्ष. आणि नरमादी महाशाचं मिलन बघून त्यांच्या हृदयात कामवासना जागृत झाली, बाहेर आले आणि मानदाता राजाकडे गेले आणि सांगितलंय मला लग्न करायचंय तुझ्या मुलीबरोबर. आता त्यांची स्थिती गाल आत गेलेले, इतके वर्ष पाण्यात राहून तपस्या केलेली, शरीर पांढरं पडलेलं, कातडी लोंबतायत, माशांनी चावलंय ठिकठिकाणी, आणि अशी अवस्था आहे. कोणत्या पापाला असं वाटेल की आपल्या पोरीची दुर्दशा व्हावी म्हणून. मानदाता राजाला दोन्ही बाजूने अडचणीत आला. हो म्हणावं तरी अवघड, नाही म्हणावं तरी अवघड. हो म्हणावं तर अवघड का? हिच्या बरोबर लग्न दिलं तर माझ्या आयुष्यभर मला पोरगी काय करेल, मुलगी काय करेल? हो सर, काय तुम्हाला म्हातारा सापडला, दुसरं कोणी सापडला नाही का मला? आणि नाही म्हणावं तर काय? शाप आहे का नाही? मग मानदाता राजा बुद्धिमान होते, त्यांनी मध्यम पर्याय काढला. म्हणे माझी जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिच्याबरोबर मी लग्न लावायचं काय. आणि सौभ्री मुनीच्या ध्यानात आलं राजाचा युक्ती जे आहे ते राजाने काय नियोजन केलंय. राजाला मुलगी द्यायची नाही, पण त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने आपलं रूप बदललं आणि तरुण झाले, रूप संपन्न. आणि 50च्या 50 मुलींनी सौभ्री मुनीबरोबर लग्न केलं. 50च्या 50 मुलीला लग्नाला तयार झाले त्याच्याबरोबर, आणि सौभ्री मुनींनी त्यांच्याबरोबर लग्न केलं. आणि आपल्या जसं कर्दम मुनींनी दिव्य आकाशामध्ये प्रासाद निर्माण केला होता, आहे ना, तसं यांनी आपल्या योग सामर्थ्याच्या बळावर सुंदर पॅलेस जमिनीवर, म्हणजे गार्डन, पॅलेस,
बाग, नंतर काय 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 खूप सुंदर वर्णन आहे भागवतांमध्ये, ते सगळं निर्माण केलं. आणि त्या 50 मुलीबरोबर रमून गेले. असे कित्येक वर्ष गेले आणि नंतर त्यांच्या ध्यानात आलं की अरे मी काय करत होतो आणि आलो कुठं, काय झालं हे. मग त्यांना पश्चाताप झाला. आणि असं वर्णन आहे भागवतांमध्ये, या मानधाता राजाने आपल्या त्या सासऱ्याचं वैभव पाहिलं, तो पॅलेस आणि ते सगळं, आणि त्यांना वैराग्य आलं मानधाता राजाला. आणि त्यांनी आपल्या सगळ्या ऐश्वर्याचा त्याग केला. आता असं ऐश्वर, राजा मानधाताचं ऐश्वर बघा काय, पण आपल्या सासऱ्याने हे निर्माण केलेलं बघून त्यांना वैराग्य आलं. याच्यावरून आपण समजू शकतो. आणि मग नंतर या सौगरी मुनींना शेवटी पश्चाताप झाला. त्यांनी आपल्या सर्व गोष्टीचा त्याग केला आणि ते वनामध्ये निघाले भगवत प्राप्तीसाठी. आणि त्यांच्या मागे या 50च्या 50 पत्नी पण निघाल्या. सौगरी मुनींनी पण भगवत प्राप्ती केली आणि या ज्या पत्नी आहेत त्यांनी पण भगवत प्राप्ती केली. म्हणून प्रभुपाद सांगतात बघा, ज्या घरामध्ये पती ॲडव्हान्स आहे भक्तीमध्ये आणि पत्नी त्याची ओबिडियंट सर्वंट आहे, तर ते घर जे आहे ते नंदनवन बनतं आणि दोघंही आध्यात्मिक प्रगती करतात. तर पती ॲडव्हान्स आहे, पत्नी ओबिडियंट सर्वंट आहे, तर दोघांची आध्यात्मिक प्रगती. तर या ठिकाणी सौगरी मुनीच्या बाबतीत त्या पत्नी ज्या आहेत त्यांच्या मागे गेल्या आणि त्यांनी पण भगवत प्राप्ती केली. तर सांगायचा मुद्दा असा होता की इतके शक्तिशाली होते, आले कसे झाले, झालं कसं हे सगळं, कशामुळं, काय कारण, मन. या ठिकाणी म्हणून भगवान सांगतात हे मन जे आहे ते मी आहे. या ठिकाणी भौतिक प्रकृतीच्या, आता भगवान सांगतात मम माया दुरत्तया, माझी मायाशक्ती हिला पार करून जाणं अशक्य प्राय आहे. परंतु जर भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला, गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आपण जर आपलं जीवन त्या पद्धतीने नियोजन केलं तर मायेला पार करणं सोपं आहे. आणि आजच मी एक छोटासा व्हिडिओ बघत होतो. प्रभुपादांचे संत तुकाराम, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आला असेल, परिवाराला माहीत नाही, युक्त वैराग्य स्टुडिओ असेल, तर त्यामध्ये खूप सुंदर प्रभुपाद परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं कसं गुरूंना शरण जाणं आणि कसं त्यांच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणं हे खूप छोट्या काळामध्ये खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष जीवन तर आपण बघतोच महाराजांचं कसं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाला वळण द्यायचा प्रयत्न केला तर भगवत प्राप्ती जी आहे ती सोपी आहे. आणि जर आपण आपल्या मनानुसार जीवन जगायचा प्रयत्न केला तर मात्र कित्येक जन्म लागू शकतात. म्हणून भगवान सांगतात मम माया दुरत्तया. तर पुढं सांगतायत भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाविरुद्ध जाणे अशक्य आहे. तप, त्याग, योग इत्यादीच्या बळावर आपण गर्व करतो, परंतु कोणीही या गोष्टींनी भगवंतांच्या मार्गदर्शनाचे नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. आपण बघू शकतो हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष. हिरण्यकश्यपूने आपल्या सामर्थ्याच्या, शक्तीच्या बळावर काय करायचं प्रयत्न केला, भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन करायचा प्रयत्न केला. शेकडो वर्ष तपस्या केली, परंतु बघा काय, सगळ्यांना माहिती आहे, डिटेल्स मध्ये जात नाही, किती सामर्थ्य प्राप्त केलं, परंतु एका छोट्या मुलाच्या शरणागतीने, भगवंताच्या शरणागतीने हिरण्यकश्यपू सांगले. आणि तुम्ही बघा त्या हिरण्यकश्यपूने इतकी तपस्या केली भगवत प्राप्तीसाठी, अमरत्व प्राप्तीसाठी आणि कंट्रोल बनण्यासाठी, जगाचे कंट्रोल बनण्यासाठी,
परंतु किती काळ सुख मिळालं ते बघा. प्रल्हाद महाराज म्हणजे जसे आले, जन्म झाला आणि प्रल्हाद महाराज 7-8 वर्षाचे असताना हिरण्यकशिपू संपलं, नरसिंहदेव प्रगट झाले नाही. म्हणजे त्यांना ते सुख जे आहे हिरण्यकशिपूला, पूर्ण ब्रह्मांडावर नियंत्रण करण्याचं सुख आहे, प्राप्त झालं, परंतु फक्त काही काळासाठी. पण तेच प्रल्हाद महाराज काही अपेक्षा नाही, इच्छा नाही, कामना नाही. तुम्ही बघा, प्रल्हाद महाराजांना भगवंत मागतात, तुझी काय इच्छा आहे, वर माग. ते म्हणतात, मी काही व्यापारी नाहीये, है ना, मी स्वाभाविक प्रेमापोटी तुमची भक्ती केलेली आहे. मी काही व्यापारी नाहीये की त्यासाठी मी तुमची भक्ती केली. पण त्यांना भगवंतानी राजा बनवलं आणि असा राजा बनवलं की त्याला कोणी शत्रूच नाही. किती वर्ष राज्य केलं प्रल्हाद महाराजांनी, कोणाला माहित आहे काय? म्हणजे असं वर्णन आहे काहीतरी की स्वयंभू म्हणून 72,000 वर्ष की काहीतरी अशा पद्धतीने त्यांनी राज्य केलं. म्हणजे आपण इथं तुलना करू शकतो, हिरण्यकशिपूने अमर बनण्यासाठी, कंट्रोल बनण्यासाठी एवढं घोर तप केलं, परंतु काही वर्ष सुख मिळाले ते संपले. परंतु या ठिकाणी प्रल्हाद महाराजांनी भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला आणि काही मागितलं नाही, तरी त्यांना अशा पद्धतीचे राज्य प्राप्त झालं आणि त्यांना कोणी शत्रूही नव्हतं. तर म्हणून आपण भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर मग आपल्याला सर्व काही प्राप्त होऊ शकते भगवत इच्छेनुसार. ते आपण यातून शिकू शकतो. तर इथं सांगतायत, भगवंतांची आज्ञा परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्मरक्षणार्थाय संभवामी युगे. तर आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवंत प्रकट होतात, ना की दुर्जनाचे निर्दालन. ऍक्च्युली दुर्जन जे आहे, जसं आता हिरण्यकशिपूचा वध म्हणा, रावणाचा वध म्हणा वगैरे सगळं आहे, परंतु भगवंतांना ऍक्च्युली तुम्ही जेव्हा बघा भगवंत प्रकट झाले ते आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी. दुर्जनाचं निर्दालन करणं हा दुय्यम हेतू आहे. आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी भगवंत प्रकट होतात आणि नंतर दुर्जनाचं निर्दालन असं आपण म्हणू शकतो. तर आता परत आपण या ठिकाणी येऊया. तर या ठिकाणी प्रियव्रत महाराजांना हा प्रश्न पडलेला आहे की आता कोणाचं ऐकायचंय, कारण दोघं जण, ब्रह्मदेव सुद्धा आणि देवर्षी नारद सुद्धा, हे दोन्ही दोघे महान आहेत आणि दोघांची आज्ञा स्वीकारल्या पाहिजे. तर नारदांची आज्ञा काय आहे, भौतिक जीवनात गुरफटू नकोस. आणि ब्रह्मदेव आलेले आहेत ते काय, त्यांना भौतिक जीवनात गुरफटण्यासाठी आलेले आहेत. अर्थात डायरेक्ट भौतिक जीवनात नाही, परंतु या सृष्टीचं योग्य प्रकारे राज्यकारभार चालण्यासाठी, या सृष्टीमध्ये योग्य प्रकारे कार्य होण्यासाठी, धर्मानुसार कार्य होण्यासाठी एका चांगल्या राजाची आवश्यकता आहे. आणि म्हणून स्वतः ब्रह्मदेव आलेले आहेत या ठिकाणी प्रियव्रत महाराजांकडं. तर दोघांचे हेतू जे आहेत या ठिकाणी वेगवेगळे आहेत, परंतु या ठिकाणी ब्रह्मदेव सांगतायत म्हणजे यासाठी, म्हणून आपल्याला मागचे तात्पर्य जरा वाचले तर आपल्याला समजतंय की ब्रह्मदेव सांगतायत की मी जो आलेलो आहे तो माझ्या मनाने नाही आलेलो, माझ्या इच्छेने आलेलो नाहीये. मी कोणाच्या इच्छेने आलेलो आहे, कोणाच्या आज्ञेने आलेलो आहे, भगवंतांच्या आज्ञेने आलेलो आहे. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव सांगतायत की मीच काय, पण शिवजी, नारद आणि कोणी सुद्धा भगवंतांच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही किंवा त्यांच्या आज्ञेच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. आणि मग आपण या ठिकाणी बघितलंय, रावणाची कथा बघितली, हिरण्यकशिपूची कथा बघितली वगैरे. तर यांनी काय केलंय की भगवंतांच्या आज्ञेचं उल्लंघन करायचा प्रयत्न केला, पण संपले त्यामध्ये. आणि तुम्ही म्हणाल मग आता काही लोक आहेत
ते म्हणतात, जसं एक फेमस हे होऊन गेला बघा, ऍक्टर होऊन गेले, ते पूर्णपणे नास्तिक होते, त्यांचं नाव श्रीराम होतं. माहिती आहे कोणाला? श्रीराम लागू. तर पूर्णपणे नास्तिक, देव नाहीच आहे, हे सगळं आपण मानन निर्माण केलं. मग एखादा म्हणेल, मला एखादा प्रश्न विचारला, मग तुमचा देव आहे तुम्ही म्हणताय, तर त्यांना मारत का नाही? तर भगवंतांकडे घाई नाहीये. भगवंतांच्या आज्ञेचं उल्लंघन जो करतोय तो संपणार आहे, परंतु तो भगवंतांची इच्छेने. भगवंतांना असं नाही की तो असं बोलला लगेच त्याला मारून टाका, तो बोलला त्याला मारून टाका, असं नाही. योग्य वेळी जसा जन्म मृत्यू जरा व्याधी यानुसार श्रीराम लागू संपले, सगळे संपणार आहेत. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, वैज्ञानिक सुद्धा स्वतःला ग्रेट समजतायत आणि अमर बनायचा प्रयत्न करतायत, अमर बनायचा प्रयत्न करतायत. परंतु असं एक परवात मी एक प्रवचन ऐकत होतो, तर त्याच्यामध्ये एक ख्यातनाम उद्योगपती होते आणि या सायंटिस्टने त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला करोडो रुपये द्या, आम्ही तुम्हाला पुन्हा जिवंत करतो. आणि त्याच्याकडे प्रचंड पैसा होता, तर 200 करोड रुपये दिले त्या सायंटिस्टना आणि आज्ञा दिली की माझं जे बॉडी आहे ती मेल्यानंतर जाळू नका, पुरू नका, ते मला पुन्हा जिवंत करणार आहेत. आणि त्यांना 200 करोड रुपये दिले. ते सायंटिस्ट गेले, ते सायंटिस्ट पण मेले. आणि तो राजा पण शेवटी काय, आपला उद्योगपती पण जो आहे त्याला पण शेवटी जाळावं लागलं, म्हणा पुरावं लागलं, काही करावं लागलं. हे मात्र मालामाल झाले. तर भगवंतांना घाई नाहीये. भगवंतांनी प्रकृतीच्या, म्हणून प्रकृतीच्या नियमाप्रमाणे भगवंत जे आहे भगवंत, कारण प्रकृती पण कोणाच्या नियमाने चालती, आधिपत्याखाली चालती, भगवंतांच्या. मयाध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचर, माझ्या अध्यक्षतेच्या. म्हणून भगवंत, जसं आता तुम्ही बघा जगन्नाथपुरीला पहाटे सुरुवातीला आधी सगळ्या देवी देवता येऊन जातात भगवंताच्या दर्शनासाठी, आणि नंतर आपले जे सामान्य लोक जे आहेत किंवा भारतवासी किंवा कोण आहेत या भौतिक जगातील पृथ्वीवरील माणसं, ते भगवंताच्या दर्शनासाठी येतात. तर काय झालं, एकदा यमराज भगवंताच्या दर्शनाला आले, त्यांना उशीर झाला होता, त्यामुळे ते गडबडीत चालले होते. आणि त्यांचं लक्ष गेलं एका चिमणीकडं. चिमणी होती ती चुचू चुचू करत होती. ते यमराजांनी त्या चिमणीकडं पाहिलं आणि त्या चिमणीकडं पाहत पाहत ते गेले. आणि गरुडजी होते त्या ठिकाणी. गरुडजींनी पाहिला तर चिमणी पक्षी आहे आणि गरुडदेव पण पक्षीराज आहेत. तर त्यांनी त्या चिमणीची दया आली, त्यांनी बघितलं की यमराजांची दृष्टी हिच्यावर पडली, म्हणजे हिचा मृत्यू जवळ आहे. मग त्यांनी काय केलं, त्या चिमणीला उचललं आणि दूरवर मानस सरोवरमध्ये एक मोठं वडाचं झाड होतं म्हणे, त्या झाडाच्या ढोलीमध्ये तिला नेऊन ठेवलं रक्षणासाठी. आणि गरुडदेव परत आले त्या चिमणीला तिथे ठेवून आणि भगवंतांशी वार्तालाप केला यमराजाने. आणि यमराज म्हणाले सुद्धा भगवंतांना की असं जर हस्तक्षेप व्हायला लागला नियमामध्ये, प्रत्येकाचा मृत्यू केव्हा केव्हा निश्चित आहे काय, जर हस्तक्षेप व्हायला लागला तर हे भगवान मग अस्ताव्यस्त स्थिती होऊन जाईल. भगवान म्हणले काही काळजी करू नको, तुझं जसं नियोजन आहे त्या पद्धतीनं ते होईल. आणि यमराज पुन्हा निघाले दर्शन करून आणि पाहिलं ती चिमणी तिथं नव्हती. पण आपले गरुडदेव जरा थोडे धापा टाकत होते. गरुडदेव हसले, यमराज पण हसले, म्हणजे चिमणीला शोधताय ना? म्हणे हो. पण ते मानसरोवरामध्ये एका वडाच्या ढोलीमध्ये मी तिला ठेवलंय म्हणे. यमराज म्हणजे तरी मला तोच प्रश्न होता की तिचा मृत्यू तिथं आहे, तिथं एक
भयानक नाग तिला गिळंकृत करणार आहे, ती इथं कशी काय? आणि मग गरुडदेवाने डोक्याला हात लावला, अरे तिथं सुरक्षित होती, मी तिला काय केलं, मृत्यूच्या दाढीत ठेवलं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की प्रत्येकाचं त्याच्या कर्मानुसार भगवंतानी सगळं निश्चित केलेलं आहे. त्याचं सुख, त्याचं दुःख, त्याचं प्रारब्ध, त्याचा जन्म, त्याचा मृत्यू, हे सगळं त्याच्या प्रारब्धानुसार, कर्मानुसार, भाग्यानुसार भगवंतांनी नियोजन केलेलं आहे. हे प्रकृतीच्या नियमानुसार आहे आणि प्रकृती कोणाच्या नियंत्रणाखाली आहे? भगवंत आहे. म्हणून भगवंताला घाई नाहीये. आपण पण हे शांततेत स्वीकारलं पाहिजे. कोणी नाव ठेवायला लागलं, कोणी हे करायला लागलं किंवा काय करायला लागलं तर लगेच त्या व्यक्तीला संपला पाहिजे, तो आहे का नाही भगवंत वगैरे, नाही. धीर धरला पाहिजे. भगवंत मारायला येतात, परंतु त्यासाठी हिरण्यकशिपूसारखं बनावं लागतं. असे छोट्या मोठ्या कोणासाठी भगवंत येणार नाहीत. तर इथं सांगतायत तर या ठिकाणी तर यांना, अरे 7 वाजले की किती वेळ आहे आपल्याला? 15 मिनिटं आहे का अजून? किती वेळ? 10 मिनिटं? बरं, 5-10 मिनिटं. तर ॲक्च्युली महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या. तर या ठिकाणी सांगतात मनीषिया, तर बुद्धीने, आणि बुद्धी सुद्धा गुरु, साधू आणि शास्त्र यानुसार असली पाहिजे. आणि त्यावेळेला ब्रह्मदेव सांगतायत, मुद्दाम शब्द वापरतायत की अशा पद्धतीने तू निर्णय घेतला पाहिजे. आणि याच्या तात्पर्यामध्ये आता मी थोडंसं याच्यावर बोलतो की प्रभुपाद जे आहे ते प्रभुपाद या ठिकाणी हा श्लोक सांगतायत बघा. अनासक्तस्य विषयान यतर अहम उपयुक्तता निर्बंध कृष्ण संबंधी युक्तम वैराग्यम उच्चते. तर या ठिकाणी युक्त वैराग्याविषयी प्रभुपाद रूप गोस्वामींचा संदर्भ देत आहेत. आणि प्रभुपाद सांगतायत त्या ठिकाणी की जर मी हा श्लोक जो आहे हा खास बघितला, तिसऱ्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायातला 35वा श्लोक आहे. यामध्ये खूप सुंदर, आपल्या गृहस्थांसाठी खूप सुंदर प्रभुपाद सांगतायत तात्पर्यामध्ये की स्त्री जे आहे ते पुरुषासाठी काय आहे? माया आहे. परंतु स्त्रीसाठी सुद्धा पुरुष जो आहे तो माया आहे. आणि मग प्रभुपाद सांगतायत की स्त्री ही पुरुषासाठी कशी माया आहे? तर तिचं सौंदर्य, तिचा हावभाव, तिचं बोलणं चालणं याने पुरुष भ्रमित होतो आणि तिच्या अधीन होतो. आणि स्त्री सुद्धा स्त्रीसाठी सुद्धा पुरुष माया आहे. कसं? तर तो तिला चांगले ऐश्वर्य देतो, दागिने देतो, घर देतो, चांगलं गाडी वगैरे देतो आणि ती त्याच्या अधीन होते. तर दोघं पण एकमेकांसाठी माया आहे. आपण असं समजत होतो की फक्त स्त्री माया आहे, असं नाहीये. तर दोघं पण एकमेकांसाठी माया आहेत. परंतु जर त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू जर कृष्ण असतील तर मग ते दोघंही एकमेकांसाठी माया नाही. कारण काय? ते दोघ जण दोघांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जीवन जगत असते. पती पण जो आहे तो पत्नीची आध्यात्मिकदृष्ट्या काळजी घेईल, तिच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करेल. आणि पत्नी पण जी आहे ती पतीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करेल. त्याची पण आध्यात्मिक प्रगती कशी व्हावी यासाठी ती विचार करेल. आणि दोघं जण एकमेकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जीवन जगतील तर ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी जीवन असेल. आणि असे गृहस्थ जे आहेत ते प्रभुपाद एका ठिकाणी सांगतायत की ते संन्यासापेक्षा किंवा ब्रह्मचार्यापेक्षा कमी नाही. तर या ठिकाणी याच्यामध्ये धनुष्याचार्यांची खूप सुंदर कथा आहे की ते धनुष्याचार्य त्या वेश्येला आसक्त असतात आणि मग रामानुजाचार्य
धनुष्यारी म्हणतात का तर मी तिचे नेत्र जे आहेत ते मला खूप आकर्षित करतात. आणि मग रामानुजाचार्य जे आहेत ते त्यांना मंदिरात बोलवतात आणि श्रीरंगमला रंगनाथजी त्यांची नेत्रांचं दर्शन घडवतात आणि मग यांना त्या नेत्राकडे आकर्षित होतात भगवंतांच्या आणि भक्त बनतात, महान वैष्णव बनतात. आणि ही जी वेश्या असते ती पण प्रामाणिक असते आणि रामानुजी दोघांनाही सांगतात की तुम्ही लग्न करा. दोघं जण खूप सुंदर एकमेकांचे आध्यात्मिक प्रवृत्ती. आणि एकदा काय होत आहे, एकदम शॉर्टमध्ये सांगतोय मी की रामानुजाचार्य त्यांची म्हणजे त्यांना रामानुजाचार्यांचं प्रेम असतं धनुष्याचार्य. मग सगळे शिष्य जे आहेत ते ब्रह्मचारी वगैरे ते जरा थोडे नाव ठेवत असतात रामानुजाचार्य की आम्ही एवढं सगळं आयुष्य दिलं वगैरे असं. तर मग रामानुजाचार्य त्यांना दाखवतात की काय. आणि एक दिवस रामानुजाचार्य सगळ्या या संन्यासी ब्रह्मचारी त्यांची कौपीन धोती इकडं तिकडं करायला सांगतात एका शिष्याला. आणि त्यांच्यात खूप वादावादी होती, माझी धोती तो तिकडून ठेवली तिकडं कोण टाकली आणि अशी फाडली हे ते त्यांच्यात भांडणं होतात. आणि रामानुजाचार्य मग त्या संन्यासी आणि ब्रह्मचारी असतात त्यांना सांगतात की तुम्ही धनुष्याचार्यांकडे जा आणि आपल्या मठाला लक्ष्मीची गरज आहे. तर काय करा, एक दिवस धनुष्याचार्य नसताना गपचूप जाऊन काय करा तुम्ही तिच्या अंगावरचे दागिने काढा. आणि ही जाते, शिष्य जातात आणि ती झोपलेली असते आणि तिच्या हातावर बांगड्या काढतात, सोन्याच्या कानातले वगैरे काढतात. आणि तिच्या त्या बोलण्यावरून ध्यानात येतं की मठामध्ये लक्ष्मीची गरज आहे म्हणून हे शिष्य आलेले आहेत. मग ती एका बाजूचं सगळं काढू देते आणि नंतर आता दुसऱ्या बाजूचं काढण्यासाठी म्हणून पूज बदलते. तर मग त्यांना वाटतं अरे ही जागी झाली, हिला जाग आली म्हणून ते पळून जातात शिष्य. आणि नंतर ते पाहायला लागतात की आता काय यांच्या घरात भांडणं होतील, धनुष्याचार्य आल्यानंतर काय म्हणतात बघूया. आणि धनुष्याचार्य येतात आणि पत्नी सांगते असं असं झाले, शिष्य आले होते आणि त्यांनी अशा पद्धतीने हे केलं. तर धनुष्याचार्य रागावतात तिच्यावर, तुला कळत नाही, जरा हळूच वळायचं होतं, तू भस्कन वळली असशील. त्यामुळं त्यांना कळलं असेल की अरे हिला जाग आली वगैरे असं तसं, काय किती मोठी संधी गमावली तू असं तसं वगैरे. आणि मग यांचे डोळे उघडतात. रामानुजाचार्य सांगतात तुमच्या कौपीन आणि धोती इकडे तिकडे ठेवल्या, त्या फाटल्या तर तुम्ही भांडणं केले आणि आपला दागिने दिले आणि ते पण भांडतायत. पण कशासाठी भांडतायत की तू सगळं का दिलं नाही. यावरून आपण बघू शकतो की असे जे समर्पित गृहस्थ आहेत लोक सांगतात ते संन्यासी किंवा ब्रह्मचार्यापेक्षा पण कमी नाही आहेत. तर अशा पद्धतीने ही युक्त वैराग्य आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचं जर आपलं गृहस्थांचं जीवन असेल आणि आपण त्याचा बनायचा प्रयत्न केला पाहिजे गुरूंच्या आणि प्रभुपादांच्या परंपरेच्या मार्गदर्शनानुसार, शास्त्राच्या मार्गदर्शनानुसार, तर आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. जर असं केलं नाही, आपल्या जीवनाचे सेंटर जर कृष्ण नसतील तर काय होईल मग आपल्याला ते जे सगळे जे आकर्षण आहे ते आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रात बंधनात अडकवतील. हरे कृष्णा 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 हरे 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 राम. या ठिकाणी खूप सुंदररित्या प्रभुपाद तात्पर्यामध्ये मार्गदर्शन करतायत की कशा पद्धतीने आपण मग त्या भगवंतांच्या आज्ञेचं पालन करायचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांची आज्ञा म्हणजे कोणाची आज्ञा, गुरु महाराज आणि प्रभुपाद आणि आपल्या आचार्यांची आज्ञा जी आहे तीच भगवंतांची आज्ञा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे